केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे, कारण की मृतक केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र लिहून न्यायाची मागणी त्यांच्याकडे केली आहे। मुलाच्या हत्येनंतर अवघ्या 20 दिवसांमध्ये वडिलांचाही मृत्यू झाल्यानं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलंय। तसंच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। या संदर्भात आणखी माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, दोन गोष्टी, एकतर तपास कुठपर्यंत आलेला आहे आणि दुसरी गोष्ट काय मागणी आहे केतनच्या वडिलांची? पुणे ग्रामीण पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा एकीकडे तपास सुरू आहे, तर दुसरीकडे केतनचे जे वडील आहेत त्यांनी राष्ट्रपतींना थेट पत्र लिहिलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वी केतनच्या आजोबांचं देखील निधन झालं आणि एकाच वेळी अशा पद्धतीचे दोन आघात, एकीकडे मुलाचा मृत्यू, दुसरीकडे वडिलांचा मृत्यू। आणि अशा या सगळ्या परिस्थितीत केतनच्या वडिलांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलेलं आहे। माझा मुलगा गेला, 20 दिवसांमध्ये वडीलही गेले, आम्हाला न्याय द्या, अशा आशयाचं हे पत्र आहे। या पत्रातल्या दोन महत्वाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यातली पहिली मागणी म्हणजे जलद गती न्यायालयामध्ये सुनावणी आणि दुसरी म्हणजे कठोरात कठोर शिक्षा। या दोन प्रमुख मागण्या या पत्रामध्ये लिहिल्याची आपल्याला माहिती मिळाली। अगदी न्याय मिळावा लवकरात लवकर ही अपेक्षा। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।